आजचा 1 मे हा दिवस आपण दरवर्षी महाराष्ट्र दिन, कामगार दिन म्हणून अतिशय उत्साहाने साजरा करतो. आपला महाराष्ट्र 1960 साली प्रामुख्याने मराठी भाषा बोलणाऱ्यांचा म्हणून स्वतंत्र महाराष्ट्र राज्य असा निर्माण झाला. मुंबई ही या राज्याची राजधानी झाली. आपल्या छोट्या-छोट्या मुलांना त्यांना आवडेल, समजेल अशा गोष्टीने महाराष्ट्र देशाची योग्यता समजायला पाहिजे. आपल्या किलबिल ग्रुपसाठी आज गिर्यारोहणाची आवड जपणारे केतकर काका आले होते. केतकर काका मुलांना म्हणाले, आपले थोर कवी आपल्या महाराष्ट्र देशाचे वर्णन करताना काय म्हणतात माहीत आहे? राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. तुम्हाला माहिती आहे का? आपल्या महाराष्ट्र देशाला सह्याद्री पर्वतरांगांची तसेच अरबी समुद्र किनाऱ्याची भरभक्कम तटबंदी लाभली आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या भोवती हे सगळे सह्याद्री पर्वत आणि एकीकडे समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक प्रकारे छान संरक्षण होते. आपले राजा शिवछत्रपती यांनी 16व्या शतकात याच सह्याद्री पर्वतांची ढाल केली आणि मुघल सैन्याशी गड किल्ल्यावरून गनिमी काव्याने लढा देऊन स्वराज्याची स्थापना केली. राजे शिवछत्रपती यांनी समुद्रामध्ये सुद्धा आपली जलदुर्गांची भरभक्कम तटबंदी बांधून सज्ज आरमार उभे केले. आपल्या महाराष्ट्राला नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम, रामदास अशा कित्येक थोर संतांची परंपरा लाभलेली आहे. संतांच्या या थोर भक्तीची परंपरा वारकऱ्यांच्या वारीच्या रूपाने आजही महाराष्ट्र मिरवतो आहे. केतकर काका म्हणाले, मुलांनो, आपल्या महाराष्ट्रातील स्त्रिया सुद्धा किती शूर लढवय्या होत्या याची एक गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. हिरकणी नावाची रायगड किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या एका छोट्या गावातली गवळण होती. ती रोज गडावर दूध विकायला घेऊन जायची. एक दिवस ठरलेल्या वेळेप्रमाणे संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद झाले. हिरकणी बिचारी गडावरच अडकून राहिली. दरवाजावरील चौकीदाराने शिवाजी महाराजांच्या आज्ञेशिवाय गडाचे दरवाजे आता उद्या सकाळपर्यंत उघडता येणार नाहीत असे तिला सांगितले. हिरकणीचे तान्हे बाळ तिच्या घरी होते. आता रात्री बाळ आपल्याशिवाय कसे झोपणार याचे तिला खूप दुःख झाले. त्या दुःखाच्या विचारामध्येच तिने गडावरील अतिशय अवघड अशा एका कड्यावरून रात्रीच्या अंधारामध्ये खडकांच्या आधाराने खाली उतरून गावातील आपल्या घरी पोहोचली. हिरकणीने आपल्या बाळाच्या प्रेमापुढे स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही. दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांना जेव्हा हिरकणीच्या या शौर्याची बातमी समजली, त्यांना अतिशय कौतुक वाटले. आपल्या या राज्यातील स्त्रिया सुद्धा किती शूर आहेत याची त्यांना जाणीव होतीच. माता जिजाऊंनी हिरकणीला साडी चोळी देऊन गौरविले. शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरील त्या अवघड कड्यावर एक बुरुज बांधून घेतला आणि त्या बुरुजाला नाव दिले हिरकणी बुरुज. असे हे आपल्या शिवरायांचे स्वराज्य सामान्य मावळ्यांचे शौर्य तसेच प्रेमळ आणि धैर्यवान मातांच्या अभिमानास्पद कर्तृत्वाने घडलेले आहे.
आजचा आपला कणखर महाराष्ट्र देश असाच महान स्वातंत्र्यवीर, समाजसुधारक, शास्त्रज्ञ, बुद्धिमान स्त्रिया यांचा थोर इतिहास अभिमानाने मिरवणारा गौरवशाली देश आहे.